नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए बी एस सी बी कॉम द्वितीय वर्ष मराठी एल साहित्य सरिता अभ्यासपत्रिका 4थी यामधला आपण आज शेवटचा भाग कोरोनाच्या या संकट काळात ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत. तियामीन चौक उर्मिला चाकूरकर यांचा हा प्रवास वर्णनपर लेख या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवला गेलेला आहे. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर असं यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म पैठण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झालेला आहे. वास्तव्य तिथं आहे त्यांचं. शिक्षण MBBS MD, व्यवसायाने डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत त्या. काव्य, ललित, बालसाहित्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत असतानाही मराठी साहित्यावर प्रेम व विपुल प्रमाणात लेखन त्यांनी केलेलं आहे. चांदण चापा, पर्णपायू, पर्जन्यास्त्र, फ्लाशशंख, हिरवी लिपी, विठोबा इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. सृजन सोहळा, काळोख कायदा, कॉपर टी सुंदरी हे ललित गद्यसंग्रही त्यांनी लिहिलेले आहेत. आदित्याची डिस्नेलँड सफर, शामराव बोधनकर चरित्र, अग्निशिखा कावेरी, ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध, हत्तीचा चष्मा हे बालसाहित्य संग्रह. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्य करीत असताना व्यवसायातून आलेले अनुभव त्यांनी पुस्तक लेखनातून मांडलेले आहेत. ओळख कुटुंब कल्याणाची, तरुण दिशा व सुंदर असा, 9 महिने 9 दिवस या पुस्तकाचेही त्यांनी लेखन केलेलं आहे. काही पुस्तकाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्यांना या साहित्य क्षेत्रातील कार्यामुळे विविध पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांनी विविध देशांचा प्रवासही केलेला आहे. त्यामुळे त्यांनी प्रवासवर्णन हा साहित्य प्रकारही लिहिलेला आहे. ड्रगनच्या देशात हे प्रवासवर्णन ललित लेख संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. तियामन चौक हा ड्रगनचा देश या प्रवासवर्णन लेख संग्रहात एक लेख आहे. यामध्ये चीनमधील बीजिंग शहरातील तियामेन चौकातील वर्णन व तेथील इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. चीनमधील बीजिंग शहरातील तियामेन चौक हा एक चीनमधला प्रसिद्ध चौक आहे. कारण हा चौक ज्या काळात ज्या राजानं बांधलेला आहे त्या काळामध्ये या चौकापर्यंतच लोक येऊ शकत होती. त्या चौकापासून कितीतरी पलीकडं राजवाडा होता. राजवाड्यापर्यंत येण्यास या लोकांना बंदी होती. त्यामुळं एक प्रकारचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना नव्हतं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी झटत असताना अनेक आंदोलनं चीनची या चौकात झालेली आहेत. हा एक इतिहास. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक राज्य आहे, लोकशाही स्वातंत्र्य आहे. लोकशाही स्वातंत्र्याचा उच्च आविष्कार म्हणून आपण भारतीय लोकशाहीकडे पाहत असतो. आपण तर पाहतो, जग पाहतं. कारण आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे, तुषुणी मज द्यावे पसायदान हे असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. किंवा साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही विश्वव्यापक मानवतेची भावना, जगाला प्रेम अर्पण करण्याची भावना, समतेची भावना, बंधुतेची भावना, लोकशाहीची भावना या देशामध्ये आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीनं लोकशाहीचा पाया मजबूत केलेला आहे. आणि स्वातंत्र्यात सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मत स्वातंत्र्य या गोष्टींना फार महत्त्व असतं आणि भारतामध्ये त्या सहज मिळालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्या देशातले लोक त्याकडं थोडंसं गांभीर्यानं बघत नाही. भारतीय स्त्रियांना तर मत स्वातंत्र्य न झगडता मिळालेलं आहे. कुणी आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढलेला नाही, घेराव धरलेला नाही. मुंबईचा काळा घोडा, दिल्लीचं बोट क्लब इथं तर नित्य कुठली तरी मोर्चे येऊन आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मागत असतात.
काही वेळेला थोडा लाठी हल्ला होतो, पण हे सगळं लोकशाहीनं मागत असताना आपल्या कपाळाला आट्या आणणारा आणि गोळीबार वगैरे तर फारच अघटित प्रकरण रोजच्या वर्तमानपत्रात मोर्चाच्या इतक्या बातम्या असतात की बऱ्याचदा आपण त्याची दखलसुद्धा घेत नाही. इतके मोर्चे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्याचे या ठिकाणी दिल्ली, मुंबई जिथं पाहावं तिथं पाहायला मिळतात. कारण ही लोकशाही आहे. लोकशाही राज्यामध्ये आपला हक्क, आपलं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, मत स्वातंत्र्य असेल, ते मागण्याचा अधिकार आहे. पण बीजिंगच्या तियानमन चौकात उभे राहिले तेव्हा हे सगळं प्रकर्षानं जाणवलं. कारण सगळ्याची महत्ता जाणवली आणि क्षणभरसुद्धा या सगळ्यापासून वंचित झाल्याच्या कल्पनेनं अंगावर काटा आला. कारण तर अफगाणिस्तानमधल्या खडतर जनजीवनाचं, तालिबानी कारवायाचं आणि तिथल्या स्त्रियांच्या आयुष्याचे वर्णन असलेली एक कादंबरी वाचण्यात आली. ती कादंबरी म्हणजे डेबोरा एलियस या लेखिकेचे द ब्रेड विनर नावाची कादंबरी. या कादंबरीमध्ये तालिबान किंवा अफगाणिस्तान, पाकिस्तानमधल्या स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीमधल्या बंदीच्या बाबतीमध्ये किंवा स्त्रियांना कशी पशुसमान वागणूक दिली जाते याबद्दल खूप सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. स्त्रियांना पशुसमान दिलेली वागणूक, स्त्रियांना बाहेर जाण्यावर बंदी, शिक्षणावर बंदी, वाचनावर बंदी, तरुण बाईनंच नव्हे तर मुलांनाही दोघांना एकत्र बाहेर जायचं नाही, घरातला पुरुष असल्याशिवाय बाहेर जायचं नाही आणि बाहेर निघताना स्त्रीनं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं शरीर झाकलेलं पाहिजे. कुणी शिक्षणासाठी धडपड करत असेल तर तालिबानी लोक येतात आणि घरामध्ये धुडगूस घालतात, सगळ्या घरातल्या वस्तू अस्ताव्यस्त करतात आणि एखाद्या पुरुषाला मारतात, घेऊन जातात. अशा गोष्टी पाकिस्तान, अफगाणिस्तान अशा या तालिबानी देशामध्ये होत असतात. तेव्हा विचार केला तर आपला भारत देश किती सुखी आहे, समृद्ध आहे. इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथं मत स्वातंत्र्य आहे, इथं लोकशाही आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आहे, मानवतावाद आहे, हे लक्षात येतं. आणि इथल्या स्त्रियांना किती निर्दयी वागणूक दिली जाते, तरीसुद्धा या स्त्री शिक्षणासाठी किती धडपडतात, स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी किती प्रयत्न करतात, हे मात्र या कादंबरीमध्ये पाहायला मिळते. आणि असा जर आपण बघितला तर सुस्तावलेल्या मेंदूला धडका देत राहिलेला विचार मनात आला की काय असं वाटायला लागतं. लेखिका तियानमन चौकाच्या मध्यभागी उभी राहिलेली आहे आणि तिच्या डोक्यातही विचार मनामध्ये येत आहेत. चीनची राजधानी बीजिंग शहराच्या हृदयस्थानी असलेला हा भव्य चौक 100 एकर आणि 40 हेक्टर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रफळाचा आहे. तियानमन चौक 100 एकरचा आणि 40 हेक्टरचा आहे आणि बीजिंग शहराच्या हृदयस्थानी असलेला. कारण चीनची राजधानी बीजिंग आणि बीजिंग शहराच्या हृदयस्थानी. तियानमन म्हणजे तर काय, स्वर्गीय राजवाड्याचं प्रवेशद्वार असं तियानमनला म्हटलं जातं. कारण त्या काळात राजे रजवाडे जे राहत होते त्याच्या अगोदर चौक आणि त्याच्यानंतर त्यांचा राजवाडा. लोक चौकापर्यंतच येत असत, राजवाड्यापर्यंत लोकांना येऊ दिलं जात नव्हतं. चौकाच्या उत्तरेला असलेला भव्य द्वार फेरबिडन सिटीपासून हा चौक वेगळं करतो. फेरबिडन सिटी म्हणजे राजघराण्याचं निवासस्थान व कार्यालय. फेरबिडन सिटीमध्ये राजघराण्याचं निवासस्थान आणि कार्यालय होतं. हा चौक मात्र बीजिंगच्या हृदयस्थानी होता. आणि तियानमन म्हणजे स्वर्गीय राजवाड्याचं प्रवेशद्वार आणि हे भव्य द्वार फेरबिडन सिटीपासून वेगळं करत होतं. जनता बिचारी चौकापर्यंतच येऊ शकत होती, हे मी सांगितलेलं आहे. आणि हे महाद्वार इसवी सन 1420मध्ये मिंग सम्राटानं बांधलं होतं. मिंग साम्राज्याच्या अस्ताच्या काळामध्ये मिंग व चिंग राज्यामध्ये युद्ध व बांधकामाचं बरेच नुकसान झालं. मिंग सम्राटाच्या अस्ताच्या काळामध्ये मिंग आणि चिंग साम्राज्याचं युद्ध झालं. त्यात बरंच बांधकामाचं, त्या चौकाचं नुकसान झालं आणि
तियामन चौक प्रथमतः 1650मध्ये पुन्हा बांधण्यात आला. त्यानंतर 1958मध्ये त्याच्या चौपाटीने त्याचं विस्तारीकरण करण्यात आलं. या चौकामध्ये चिनी जननायकाचं स्मारक दिमाखात उभं आहे. हे स्मारक 125 फूट उंच आहे. लांबूनही त्यावरील सोनेरी चिनी चित्रलिपीतली अक्षरं चमकत राहतात. तियानमन चौकाच्या एका बाजूला चीनचा लोकनेता माओ त्से तुंग याचं स्मारक आहे. हे स्मारक 1977मध्ये बांधून पूर्ण करण्यात आलं. या स्मारकात माओचा देह लोकांच्या दर्शनासाठी तसाच ठेवलेला आहे. तिबेटी औषधांच्या रसायनाची प्रक्रिया करून इजिप्शियन ममीसारखा हा देह जतन करून ठेवण्यात आलेला आहे. पंढरपूरच्या वारीसारखी लांबच लांब रांग या स्मारकाचं जाऊन दर्शन घेण्यासाठी लागलेली असते. चीनच्या कानाकोपऱ्यातून हे लोक माओ त्से तुंगच्या त्या दर्शनासाठी येत असतात. आणि एका बाजूला चीनच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची इमारत आहे, तर पश्चिमेकडे ग्रेट हॉल ऑफ पीपलची भव्य इमारत आहे. 1958मध्ये चौपाटीचं या विस्तारीकरण झालं. या ठिकाणी चिनी जननायकाचं स्मारक उभा आहे 125 फूट उंचीचं. आणि माओ त्से तुंगचा स्मारक 1977 साली बांधण्यात आलेला आहे. आणि माओचा देह लोकांच्या दर्शनासाठी इथं ठेवण्यात आलेला आहे. रसायनाची प्रक्रिया करून आणि इजिप्शियन मम्मीसारखा हा देह जतन करून ठेवण्यात आलेला आहे. चीनच्या कानाकोपऱ्यातून हे लोक पाहण्यासाठी दर्शनासाठी येत असतात. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी दरवर्षी लोक करतात, आषाढी एकादशीला जातात, त्या पद्धतीने हे लोक वर्षातून एकदा तरी कानाकोपऱ्यातून या माओ त्से तुंगच्या दर्शनासाठी येत असतात. 1 ऑक्टोबर 1949 रोजी चिनी प्रजासत्ताकाची घोषणा माओ त्से तुंग यांनी याच चौकात उभं राहून केली होती. म्हणजे या चौकाचं ऐतिहासिक महत्त्व किती आहे हे लेखिकेने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 ऑक्टोबर 1949 चीन हा प्रजासत्ताक झाला म्हणून याच चौकामधून प्रचंड जनसमुदायासमोर घोषणा माओ त्से तुंगने केलेली होती. त्यानंतरही आणि आधी हा चौक अनेक आंदोलनाचा साक्षी आहे. राजे रजवाड्याच्या काळातही अनेक आंदोलनं या चौकातच झाली. प्रजासत्ताकाची घोषणाही या चौकात झाली. आणि प्रजासत्ताक झाल्यानंतर सुद्धा अनेक घटना घडामोडी आंदोलने या चौकामध्ये झालेली आहेत. माओच्या स्मारकाच्या ठिकाणी गेट ऑफ चायना या नावाचा दरवाजा पूर्वी अस्तित्वात होता, पण वाढत्या वाहतुकीच्या रेट्यामुळे तो दरवाजा पाडून तिथं रस्ता तयार करण्यात आलेला आहे. दरवर्षी 1 ऑक्टोबरला चिनी प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन या चौकातच साजरा केला जातो. इथं ध्वजवंदन होतं. इथंच सैनिकाचे वेगवेगळे हे दाखवले जातात. लाल क्रांतीच्या सैनिकाच्या पंढरीनं पाहिलेल्या कित्येक आंदोलनापैकी 1989चं लोकांचं आंदोलन विशेष लक्षात राहणार आहे. कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी देशभर चालवलेल्या दडपशाही विरुद्ध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी इथं उत्स्फूर्त निदर्शने केली. या आंदोलनामध्ये कोणी एकच नेता असा नव्हता. या प्रजासत्ताक दिनी चीनचे सैनिक इथं संचलन करतात. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचं आंदोलन झालं 1989 साली. यामध्ये सर्व नेते देशभरातून आलेली होती आणि दडपशाही विरुद्ध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध एक मोठा मोर्चा निदर्शने या ठिकाणी काढली गेली. आणि महिन्यापेक्षा जास्त काळ इथं निदर्शन निघाली. कशासाठी? अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी. आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. इथं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अनेक लढाई करावे लागतात. स्वातंत्र्य मिळालेलं आहे न सांगताही, पण इथं चीनमध्ये अशा पद्धतीचं काय आपणाला पाहायला मिळत नाही. हे आंदोलन महिनाभर चाललं, परंतु त्याच्या
कारण या आंदोलनाची मागणी काय होती तर व्यापक स्वातंत्र्य मिळावं. पण तिथल्या राजा रजवाड्यांनी किंवा तिथल्या शासनाने त्यांच्यावर रणगाडे चालवले. रणगाडे चालून बी हे काही लोक वदत नाहीत म्हटल्यावर गोळीबार सुद्धा करण्यात आला. सगळ्या चौकात रक्ताचे सडेच्या सडे वाहिले. किती लोक मृत्युमुखी पडले हे कधीही सरकारनं सांगितलेलं नाही. हे आंदोलन चिरडून लावण्यासाठी रक्ताचे सडेचे सडे व्हावं लागले. हा आकडा सरकारनं शेवटपर्यंत दिला नाही. वृत्तपत्रानं मात्र काय हा आकडा हजारामध्ये आहे असं सांगितलं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी चीनसारख्या या देशामध्ये मोठा उठाव करावा लागतो, निदर्शने करावी लागतात, रक्ताचे सडे व्हावे लागतात. हा विचार केल्यानंतर भारतीय लोकशाहीची आपल्याला आठवण येते. जगामध्ये भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे. इथं विचार स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे. आणि याचं चीनच्या या लढ्याचं वाईट वाटतं. कारण मी उभी होते त्या फसरबंद जागेवर कित्येक जणांनी स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा विचार मनात आल्यावर शिरशिरी आली. माझ्या मनात हे विचार येत असताना दुसरीकडे चौक देशी आणि विदेशी पर्यटकांनी फुलून आलेला होता. आणि शेवटी हा चौक देशी आणि विदेशी पर्यटकासाठी फुलून आलेला होता हे आपणाला दिसतं. इथं तियानमन चौक आणि तिथल्या घटना घडामोडीचं चित्रण. हा चौक इतिहासासाठी कसा लोकप्रिय आहे, या चौकानं कसा इतिहास घडवलेला आहे. इथले लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी या चौकामध्ये किती प्राणाची आहुती देतात, या सगळ्या घटना घडामोडीचं चित्रण या ठिकाणी या प्रवास वर्णनपर लेखामध्ये उर्मिला चाकोरकर या लेखिकेने सुंदर पद्धतीने केलेला आहे. इथं हा पाठ संपलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा. आपल्या परीक्षा 26 तारखेपासून होत आहेत. MCQ पद्धतीने परीक्षा होत आहेत. त्यामुळं या सगळ्या विषयाच्या सगळ्या लेक्चरचा आपण अभ्यास करावा आणि MCQ पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं परीक्षा द्यावी असं मला वाटतं. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. इथंच थांबू. संपूर्ण सिलेबस आपला संपलेला आहे.